मुंबई महापालिकेची निवडणूक रंगामध्ये आलेली असतानाच कुलाब्यातील एका प्रकारामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। रिगल सिनेमा चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे। बाळासाहेबांचा पुतळा जाणीवपूर्वक झाकण्यात आला असून भाजपला बाळासाहेबांची भीती आहे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे। दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र आता पुतळा झाकल्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे। बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतो आहे। प्रत्येकजण ते चोरलेला शिवसेनावाले लावतायत, भाजपवाले लावतायत, ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला। ज्या पद्धतीचा आयोगाचा मूर्खपणा आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे सत्य असेल, आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे, मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले? याचं उत्तर द्यावं लागेल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार झाकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ज्यांचे विचार रुतण्याचा प्रयत्न केला, ज्यांचे विचार खड्ड्यात घालण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये। हिंदुत्ववादाच्या विचारांना गाडून तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते झालात, औरंगजेब फॅन क्लब तुम्ही चालवतायत। तुम्हाला काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही? 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यासाठी पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी, त्या पुतळ्याचं काम करण्यासाठी म्हणून तो पुतळा झाकलेला गेलेला आहे।